मुला मुठा नदी को प्रदूषण से मुक्त करने के लिए 1100 करोड़ रुपए के प्रोजेक्ट पर भी काम आरंभ हो रहा है। नदी सुधार सारख्या प्रकल्पाला 1000 कोटी मोदीजींनी दिले, 1000 कोटी मोदीजींनी दिले। पुण्यातील मुळा आणि मुठा नद्यांच्या सुधार प्रकल्प म्हणजे नक्की काय सुरू आहे पहा। भराव टाकलेली ही आहे मुळा मुठा नदी। नदी सुधार प्रकल्पाच्या नावाखाली हा भराव टाकला जातोय। इतकंच नाही तर या प्रकल्पासाठी 6000 झाडांवर कुऱ्हाड चालवली जाणार आहे। पर्यावरण प्रेमी या प्रकल्पाला विरोध करतायत। धरणांमधून जर प्रवाह सोडण्यात आले की जे शेवटी पुण्यामध्येच येतात आणि त्यावेळेला नद्यांची रुंदी जर कमी केलेली असली तर या शहराला कोणीही वाचवू शकणार नाही, या शहराला कोणीही वाचवू शकणार नाही। परंतु हा जो आहे हा पूर्णपणे भाजपचा अजेंडा आहे आणि याच्यात मोठ्या प्रमाणावर नदीची रुंदी कमी करतायत, नदीचं एक कालव्यात रूपांतर करतायत, नदी काठची जी जीवसृष्टी असते याच्यात पूर्णपणे नष्ट होणार आहे। जर फक्त रंगरंगोटी केली जात असेल आणि नदी वाहणंच जर थांबणार असेल तर हा प्रकल्प नक्की कोणाच्या फायद्याचा, पर्यावरणाच्या फायद्याचा आहे का, पुणेकरांच्या फायद्याचा आहे का, की या माध्यमातून जी हजारो कोटी रुपयांची टेंडर निघणार आहेत त्या टेंडरसाठी हे सगळं केलं जातंय का? पुणे बेस्ड कंपनी बीजी शिर्के कंस्ट्रक्शन प्राइवेट लिमिटेड जनवरी 2023 और जनवरी 2024 के बीच में इसने 118 करोड़ रुपए की इलेक्टोरल बॉन्ड्स खरीदी थी। 118 करोड़ रुपए की इलेक्टोरल बॉन्ड्स खरीदी थी। आता याच बीजी शिर्के कंपनीला महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ज्या कंत्राटा जे आहेत त्याची खूप मोठी यादी आहे। ती कंत्राटे जी आहेत ती नेमकी मिळताना दिसत आहेत। फेब्रुवारी 2022 ची बातमी। नदी काठांचे सुशोभीकरण। मुळा मुठा नदी सुधार प्रकल्पांतर्गत 44 किलोमीटरच्या नदीकाठाचे सुशोभीकरण केले जाणार। या प्रकल्पाचा खर्च असणार सुमारे 4700 कोटी। यातील पहिला टप्पा संगमवाडी ते बंडगार्डनच्या कामाची 265 कोटी रुपयांची बीजी शिर्के कंपनीची निविदा मान्य करण्यात आली। एप्रिल 2023 ची बातमी। पिंपरी चिंचवड हद्दीतून वाहणाऱ्या मुळा नदी सुधार प्रकल्पाच्या कामासाठी 276 कोटी खर्च येणार असून हे काम बीजी शिर्के कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले आहे। बीजी शिर्के कन्स्ट्रक्शन कंपनीने 118 कोटी रुपयांचे इलेक्टोरल बॉन्ड्स खरेदी केले आणि मग या कंपनीला 265 आणि 276 असे एकूण 541 कोटींचे नदी सुधार प्रकल्पाचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले। पुणेकरांना नको असलेला हा निसर्ग विघातक प्रकल्प नक्की कुणाच्या फायद्यासाठी केला जात आहे हे समजण्यासाठी पुणेकर सुज्ञ आहेत। नदी सुशोभीकरणाच्या नावाखाली नदीचा श्वास घुसमटतोय। निसर्गाची झालेली ही हानी भविष्यासाठी मात्र धोक्याची घंटा आहे हे नक्की।